आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भावना आता आपलं काम करत बसलेली असते आणि तेच आता भावनाला भेटायला सिद्धू आलेला असतो आणि सिद्धू आता भावनाला सगळी हकीकत सांगतो की त्याने त्या दिवशी जे काही बघितलं होतं आणि त्याचबरोबर नीलांबरीचं कटकारस्थान नीलांबरीने बायकांना कशा पद्धतीने विकत घेतलं होतं आणि मतं घेतली होती आणि त्यानंतरच ती जिंकली होती हे सगळं सत्य आता सिद्धूला समजलं होतं। मग त्या दिवशी भावना म्हणत असते की आपण जे पैसे पाहिले होते ते तेच होते, म्हणजे आपला विश्वास खरा ठरला तर म्हणजे हे सगळं काही नीलांबरी वहिनींनी फक्त पैसे देऊन विकत घेतलेलं आहे, पण नीलांबरी वहिनीचं हे सत्य आपण बाहेर आणायचं असंही आता त्यांचं ठरलेलं असतं। तेच आता दुसरीकडे जयंत एका माणसाला बोलवलेलं असतं जो की ही ट्रिप पूर्णपणे प्लॅन करणार होता। तो अंदमान निकोबार या ट्रिपबद्दल आता सांगत असतो। अंदमान निकोबारच्या ट्रिपबद्दल जेव्हा तो आता बोलत असतो ना, तेव्हा मात्र आता जयंत त्याला म्हणतो की मला अशी ट्रिप नको आहे, मी तुला सांगतो तशा ट्रिप हव्या आहेत, पण तो म्हणतो की इथे कोणीच ट्रिपला जात नाही, या ट्रिपच्या जागा योग्य नाही आहेत असंही आता तो माणूस सांगत असतो। पण तुला वाटेल तितके पैसे घे, पण मला ही ट्रिप अरेंज करून दे असं सांगितलेलं असतं जयंतने त्या माणसाला। इकडे आता जानूला माहिती असतं की हा नेमकं काय काय करू शकतो ते, त्यामुळे जानूना आता खूपच जास्त चिडलेली असते आणि जानू ठरवते की आता बस झालं, पुरे झालं, या सगळ्याचा निकाल लावायचा। विश्वाला तिने कॉल करून आधीच सांगितलेलं असतं की ह्याची सगळी नाटकं मला माहिती आहेत आणि हा आत्तासुद्धा ना हे सगळं काही ठरवून करतोय, पण मी सावध आहे, मी काही याच्या नाटकाला भुलणार नाही, ह्याच्याबरोबर मी जर गेली नाही तर हा काही करून कसंही मला घेऊन जाणार, या गोष्टीसुद्धा आता तिला माहिती होत्या। तेच दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जयंत जो आहे तो प्लॅनिंगच करत असतो की कसं या जानूला बाहेर घेऊन जायचं। तेच आता दुसरीकडे भावना रूमचा दरवाजा लावून बसलेली असते आणि रडत असते। तेच सिद्धू तिला म्हणत असतो की भावना काय झालं आहे, दार उघड ना, का असं करतेस तू, असं बोलून तो जोरजोरात दार वाजवत असतो। पण भावना रडत असते आणि म्हणत असते की तुम्ही माझ्यावर चिडचिड करून बोलू नका। मग आता तो म्हणत असतो की सॉरी मी हळूच बोलतोय, पण ये ना बाहेर। मग आता ती कशी बशी बाहेर येते आणि जेव्हा ती बाहेर येते ना तेव्हा तिला तो विचारतो की काय झालं आहे, तू रडत का आहेस। तेव्हाच ती म्हणत असते की काय हो, तुम्हाला जरा पण समजत नाही का। तेवढ्यातच ना रेणुका आता तिथे घेऊन तिला पेरू आलेली असते। रेणुकाला कळलेलं असतं की भावनाचं हे नेमकं काय चाललेलं आहे ते, भावनाचे मूड स्विंग्स होत असतात, त्यामुळे भावनाचं हे सगळं काही होत असतं। त्यातच आता सिद्धूची मात्र सगळीकडनं तारांबळ उडालेली असते, त्याला समजत नसतं की काय करावं ते। तेच आता सिद्धू जो आहे तो मात्र आता म्हणू लागतो की काय चाललेलं आहे हे सगळं काही मला जरा समजेल का। मग आता भावना म्हणत असते की तुम्ही किती समजूतदार आहात हो, आतापर्यंत त्याला ती नावं ठेवत होती आणि आता त्याला समजूतदार म्हणत होती, त्यामुळे आता सिद्धूच कन्फ्यूज होता। दुसरीकडे जयंतने आता तर तिला हनीमूनला घेऊन जायचं, म्हणजे एका शांत ठिकाणी जानूला घेऊन जायचं यासाठी प्लॅनिंग केलेलं असतं आणि ती येणार नाही आपण बोलल्यावर हे त्याला माहिती होतं, म्हणून त्याने सूप बनवलेलं होतं आणि त्या सूपमध्ये ना एक पावडर मिक्स केलेली होती जेणेकरून जानू बेशुद्ध पडेल आणि जानू बेशुद्ध पडली तर आपल्याला तिला थेट उचलून तिथे घेऊन जाता येईल, जसं मागे गोव्याला सुद्धा नेलं होतं। पण जानू हुशार होती, त्यामुळे जानूने आता काहीच खाल्लेलं नव्हतं। जानू म्हणत असते की मला ना आता जात नाही, मला कसंच होतंय, नको मला आता हे, असं बोलून तिने आता हे खायला टाळलेलं असतं आणि जेव्हा ती हे खाणं टाळते ना तेव्हा मात्र आता जयंत म्हणत असतो की जानू माझा प्लॅन का सक्सेस होऊ देत नाही आहे, काही असं करते असाही विचार ना इथे आता इकडे असणारा हा जयंत करत असतो। त्याला खूप जास्त राग येत असतो आणि तो सगळा राग काढत असतो, पण तोपर्यंत जानूने ना इथे ते बाऊल चेंज केलेले असतात आणि त्यामुळेच ना इकडे जयंतचा प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो। तेच दुसरीकडे आता भावना खूप जास्त चिडचिड करत असते, म्हणून सिद्धूला कळत असतं, त्यामुळे सिद्धूने लगेचच ना आता लक्ष्मीला कॉल केलेला असतो। लक्ष्मीला कॉल करून आता सिद्धू सांगत असतो की प्लीज माझं एक काम आहे तेवढं करशील का, म्हणजे ना मला ना भावनाचं समजत नाही आहे, खूप जास्त चिडचिड करते, पण तिच्या ह्या चिडचिडीचं कारण ना मला कळत नाही आहे, त्यामुळे प्लीज जरा मदत कर। एक काम करतो मी तिला ना तिकडे घेऊन येतो, मग बघूया। मग तेवढ्यातच ना मागून पुन्हा एकदा चिडायचा आवाज येतो, कारण खूप जास्त चिडलेली असते इकडे असणारी ही भावना। भावना म्हणत असते की तुम्हाला कळत नाही आहे का हो, तुम्ही असं का करताय, असं बोलून ती अजूनच चिडते। तेच दुसरीकडे मात्र आता भावना ही चिडत असते म्हणून लक्ष्मीला हसू येतं। तर इकडे जयंतला ह्या जानूला काही झालं
कुठंतरी घेऊन जायचं असतं. त्याचसाठी ना त्याचे प्लॅनिंग सुरू असतात आणि मग आता तो इकडे तिकडे विचार करत असतो आणि त्याच्या डोक्यात फिट होतं की काय करायचं आहे ते. तेच आता त्याच्या डोक्यात एक गोष्ट फिट झाल्यामुळे ना त्याने आता ठरवलेलं असतं. जानू जस्ट रूममध्ये जाऊन अशीच पडलेली असते. तेवढ्यातच ना जयंतने पूर्ण स्प्रे मारलेला असतो रूममध्ये, जेणेकरून त्या स्प्रेने जानू बेशुद्ध व्हायला हवी, तिला त्रास व्हायला हवा. मग जानूला त्रास व्हायला हवा म्हणून त्याने डोअरसुद्धा लावून ठेवलेलं असतं. पण जानू ना तिथे असलेला एक मास्क आपल्या तोंडाला लावते, जेणेकरून तो स्प्रे ना तिच्या नाकांमधून शरीरात पसरत नाही आणि त्यानंतर ती पुस्तक वाचत तिथेच बसलेली असते. जयंत हौसदार उघडून बघतो तर जानू पूर्णपणे रिलॅक्स असते. जानूला काहीसुद्धा झालेलं नसतं. त्यामुळे तो अजून एक मोठ्या अडचणीत सापडतो. तो विचार करतो की काय चाललं आहे हे, म्हणजे मी काय ठरवतो आहे आणि माझे सगळे प्लॅन ही जानू का फेल करते. तेच आता इकडे सिद्धू जो आहे तो लक्ष्मीच्या घरी भावनाला आणि त्याचसोबत तो स्वतःसुद्धा येतो आणि तेव्हाच ना तो म्हणत असतो की चहा तर म्हटलं तर काही कमाल आहे खरंच ना, या वातावरणात असा चहा पिला की बरंच वाटतं. आणि तो लक्ष्मी विनाचं कौतुक करत असतो. त्याचबरोबर मला तर कळतच नाही ग बाई, तुझ्या मुलीचे काय हाल झाले सध्या ना, ती काहीतरी वेगळाच विचार करते आणि मला ना समजतच नाही की तिला कसं रिॲक्ट करावं ते. म्हणूनच मग मी थेट तिला इथेच घेऊन आलो. तेच आता लक्ष्मी सिद्धूचे कान धरत असते. तेवढ्यातच श्रीनिवास तिथे येतात आणि श्रीनिवास तिथे आल्यावर वीणा सांगत असते की बाबा मी तुमच्या आवडीची भाजी बनवली, ह्यांच्यासुद्धा आवडीची आहे. मग तेव्हाच ती शांत बसते. तेव्हा दुसरीकडे मात्र आता मी वर्कशॉपला जातोय, येताना ना भावना तुझ्यासाठी मस्त अशी ना भेळ घेऊन येतो हां नाक्यावरची. मग आता बाहेरचं काय देत आहे हो तिला, असं लक्ष्मी बोलत असते. पण तेव्हा श्रीनिवास म्हणतात की काय नाही होत ग, एक दिवस खाल्लं तर. तेच दुसरीकडे आता इकडे जो संतोष असतो तो आता दळवींच्या या वर्कशॉपमध्ये घुसलेला असतो. त्याला त्याचे मुद्दामून ना काही वाट लावायची असते. इथे वर्कर्स लोक काम करत असतात. ते श्रीनिवासांकडे तो जातो आणि म्हणतो की माझं नाव साळवी, मला खरं तर बोलवलं आहे, तुम्ही बोलवलं नव्हतं पण मला भावनाने सांगितलं. मग आता भावनाने सांगितले म्हटल्यावर हो मला माहिती होतं, भावनाने मला सांगून ठेवले, काळजी करू नका तुमचं काम होईल. मग तोपर्यंत एक काम करा, तुम्ही ना सगळीकडेच बघून या की कुठे कुठे काय कारखान्यात काम चालतंय ते, तोपर्यंत मी येतो. तर आता हेच तर हवं होतं ना या संतोषला हा कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त करायचा होता. असा मी फर्स्ट टाईम मुलगा बघते जो आपल्या वडिलांच्या आपल्या कुटुंबाची नासधूस करण्याच्या मागे लागलेला आहे. इकडे आता जानू वैतागलेली असते आणि जानू वैतागून ना शेवटी जे आहे ती आता बाहेर निघत असते. तेवढा जयंत तिला जाऊ देत नसतो. तर जानू म्हणत असते की आता घराबाहेर जायचं की नाही हे सुद्धा तुम्ही ठरवणार आहात का, माझ्या मर्जीने मला काहीच करू देणार आहात का, उठा बाजूला वा मला जाऊ दे, असं बोलून ती बाहेर पडते. तर दुसरीकडे आता भावना त्यासोबत लक्ष्मी वीणा आणि इकडे आता जी सिंचना आहे ते बसलेले असतात. तर सिंचनाने काहीतरी गेम काढलेला असतो की ही चैन आहे ना ती सरळ पडली तर समजायचं मुलगा आणि थोडी क्रॉस होऊन पडली तर समजायचं की मुलगी होणार आहे. मग आता लक्ष्मी म्हणत असते की असं काही नसता, उगाच काही करू नका. पण आता सिंचना मस्करी करायचं म्हणून करते आणि ती चैन नेमकी सरळ पडते. तर ती म्हणते की आता मुलगाच होणार आहे. मग आता ह्यांचं हॅपीली सगळं सुरू असतं. तेच बँकीना आता घरासाठी म्हणून गेलेला असतो, कारण जे दैवी कुटुंब ज्या घरात राहत असतात ना ते घर खरं तर पद्माने विकायला काढलेलं असतं. पण आता ते पद्मा खूप जास्त कर्जात बुडालेली असते. त्यामुळे ना आता तिने सांगितलेलं असतं त्याच्या माणसाला की ते घर लिलावात विकायला काढा. आणि त्यामुळेच आता बँकेत त्या माणसाला समजावत असतो की माझ्याकडे थोडी पैशांची व्यवस्था होईपर्यंत थांबा. पण तो माणूस ऐकायला तयार नसतो. त्यांनी सांगितलेलं असतं की लिलावात हे घर काढावं लागेल. तेच आता जानू आता एका मंदिरात गेलेली असते आणि देवाईसमोर प्रार्थना करत असते की माझ्या आयुष्याचं हे काय चाललं आहे, काही झालं तरी माझ्या आयुष्यात ना या सगळ्या ज्या काही गोष्टी होत आहेत ना फार चुकीच्या होत आहेत. प्लीज देवा तू काहीतरी माझ्यासाठी कर, काहीतरी कर, पण मला या संकटातून बाहेर काढ. त्या माणसासोबत मला कुठेही जायचं नाही आहे, असं देखील ती देवाकडे हात जोडून प्रार्थना करत बोलत असते. तेच आता जयंत तिथे साधूचं वेषांतर करून आलेला असतो. जानूला कळत नाही की तो जयंत आहे. जयंतने ठरवलेलं असतं ना की या जानूला घेऊन जायचं, त्यासाठी तो काही करू शकतो. मग तो म्हणत असतो की मुली तुझ्या आयुष्यात खूप अडचणी येत आहेत, तुझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे त्याबद्दल मला कळतं आहे. आणि असं बोलून आता अक्षरशः तिला प्रसाद दिलेला असतो, आशीर्वाद दिलेला असतो. प्रसाद आता लगेचच ती खाते. तेच दुसरीकडे विश्वाना सिद्धूला भेटतो जाऊन आणि सिद्धूला सांगत असतो की सिद्धू एक प्रॉब्लेम झाला आहे. तर सिद्धू म्हणत असतो की काय प्रॉब्लेम झाला आहे बोलशील का. तेव्हाच सांगत असतो की मी जानूला कॉन्टॅक्ट करत होतो पण जानूचा कॉन्टॅक्ट कुठेही होत नाही आहे, सो प्लीज काहीतरी कर. आणि काही झालं तरीसुद्धा जानूला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय पण होत नाही आहे. मग एवढं काय टेन्शन घ्यायचं आहे, अरे तू एक काम कर ना, तुझ्या दुसऱ्या मित्रमैत्रिणींना विचार काही होतं आहे का कॉन्टॅक्ट. पण आणि त्याचबरोबर तुला सांगू का आपल्याला अजून एक ऑप्शन आहे ना, जयंतला माहिती असेल ना, तू कशाला टेन्शन घेत
येतो. पण इकडे ना विश्वाला काळजी असते म्हणून विश्वा काळजीने विचारत असतो. तेच आता सगळीजण ना जेवायला म्हणून बाहेर पडतात. तर इकडे ना संतोषलाही भूक लागलेली असते म्हणून संतोष म्हणत असतो की मी जरा बाहेर जातो आणि बाहेरून जेवून येतो. काय आहे ना माझ्या बायकोला बरं नव्हतं म्हणून तिने जेवण बनवलं नव्हतं. श्रीनिवास म्हणतात की माझा डबा आहे ना, आपण दोघं एकत्र मिळून खाऊया. तर या संतोषला ते समजतं. बऱ्याच दिवसाने आईच्या हातचं खायला मिळत असतं निर्लज्ज कुठचा. आता ते जेवण त्याला आवडत असतं, ते खात असतो तो. आणि ते खात असतानाच ना त्याला आता एकदम मजा येत असते. तोपर्यंत श्रीनिवास निघतात. तर आता संतोषची नजर असते इकडे. आता त्या जानूने तो प्रसाद खाल्लेला असतो, त्याच्यामुळे तिला चक्कर येते आणि तिथे चक्कर येऊन ती पडते. तेव्हाच ना साधूंनी वाचवलेलं असतं. आजूबाजूचे लोक म्हणतात की ही तर जयंत कानेटकरांची बायको आहे, ही गाडीने आली असेल, त्याच गाडीमध्ये हिला बसवा म्हणजे ती घरी जाईल. मग आता जानूला त्याच गाडीमध्ये बसवलं जातं आणि इकडे जयंत मात्र हसत असतो कारण जयंतचं प्लॅन सक्सेस झालेला असतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.